या बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होतीये। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मभूमीत चौंडीमध्ये ही बैठक होणार आहे। त्यामुळे चौंडीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय। दुपारी 12:30 वाजता मंत्रिमंडळाची बैठक सुरू होईल। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह 42 मंत्री मिळून तब्बल 600 व्हीआयपींचा या बैठकीत सहभाग असेल। शिवाय 2000 विशेष पाहुण्यांना औपचारिक निमंत्रण देण्यात आलेले आहे। त्यामुळे संपूर्ण चौंडी परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था आणि नियोजन करण्यात आले आहे। या ऐतिहासिक बैठकीला औचित्य लाभलंय ते म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या शताब्दी जयंतीचं। येत्या 31 मे रोजी ही जयंती साजरी होणार असून त्याआधी राज्य मंत्रिमंडळाची बैठक चौंडीला होतीये। अधिक माहितीसाठी थेट जाऊया चौंडीमधनं आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर आपल्या सोबत आहेत। तुषार, कसं केलं गेलंय नियोजन आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी? श्वेता, आपण जर आतापर्यंतच्या कॅबिनेट बैठका पाहिल्या असतील तर ते आपल्याला सह्याद्री अतिथीगृह असेल किंवा मंत्रालयामध्ये आपल्याला पार पाडताना पाहायला मिळत होत्या। मात्र आज पहिल्यांदाच महाराष्ट्राची राज्य मंत्रिमंडळाची ऐतिहासिक अशी बैठक ग्रामीण भागात, आणि तेही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जे जन्मगाव आहे चौंडी या भागात होताना पाहायला मिळतंय। मी तुम्हाला नेमका कॅबिनेट हॉल कसा तयार करण्यात आलेला आहे हे मी न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत। आपण जर पाहिलं असेल तर याच भागात आपल्याला हा कॅबिनेट हॉलची रचना करण्यात आलेली आहे। आणि या कॅबिनेट हॉलमध्ये आपण जर पाहिलं असेल तर मुख्यमंत्री, दोनही उपमुख्यमंत्र्यांसहित आपल्याला सर्व राज्य मंत्रिमंडळाचे मंत्री आपल्याला याच कॅबिनेट हॉलमध्ये आपल्याला महत्वपूर्ण निर्णय घेताना पाहायला मिळणार आहेत। साधारणतः 11:15च्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला या अहिल्यानगर परिसरात दाखल होतील। सुरुवातीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी 12:30 वाजता आपल्याला ऐतिहासिक अशी कॅबिनेट बैठक आपल्याला चौंडी या ठिकाणी सुरू होताना पाहायला मिळणार आहेत। या कॅबिनेट बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस धनगर समाजासाठी आपल्याला खूप महत्वपूर्ण अशा घोषणा करताना पाहायला मिळणार आहेत। मात्र ही कॅबिनेट बैठक आपल्याला ग्रामीण भागात घेत असताना सुरक्षेचा देखील खूप मोठा प्रश्न असतो। मात्र सुरक्षेचा देखील आपल्याला पूर्ण बंदोबस्त महाराष्ट्र पोलिसांनी केल्याचं पाहायला मिळत आहे। आपण सुरुवातीला ही कॅबिनेट हॉलची जर रचना पाहिली असेल तर या सुरुवातीला ज्या 4 खुर्च्या ठेवण्यात आलेल्या आहे त्यामध्ये मुख्य सचिव असतील, मुख्यमंत्री असतील आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्याला या कॅबिनेटमध्ये उपस्थित राहताना पाहायला मिळतील। आता हे सर्व आपण जर स्टाफ पाहिला असेल तर हा स्टाफ आता आपल्याला जे मंत्री बसतील किंवा जे प्रमुख अधिकारी बसतील त्यांच्या आपल्याला पाट्या लावण्याचं काम सुरू असल्याचं या हॉलमध्ये पाहायला मिळतंय। आणि या ठिकाणी सर्व प्रकारची टेस्टिंग सुरू आहे। त्याचप्रमाणे जे घोंगडी आहे धनगर समाजामध्ये, त्या घोंगडीला अनन्यसाधारण असं महत्व आहे। ती घोंगडी देखील आपल्याला याच कॅबिनेट हॉलमध्ये आपल्याला अंतरण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। त्याचप्रमाणे याच कॅबिनेट हॉलच्या बाजूला आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील दालनं आणि कार्यालय आपल्याला तात्पुरत्या स्वरूपामध्ये तयार करण्यात आलेली आहेत। ती कशी कार्यालय नेमकी आहेत हे आपण न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना दाखवत आहोत। या ठिकाणी आपण जर पाहिलं असेल तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं दालन तयार करण्यात आलेलं आहे। आणि या तंबूमध्ये आपल्याला सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येताना पाहायला मिळतील आणि महत्वपूर्ण बैठक याच तंबूमध्ये घेतील। तेव्हा आपल्याला यातील स्थानिक प्रमुख अधिकारी या बैठकीमध्ये उपस्थित राहतील। त्यानंतर याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयामधून कॅबिनेटमध्ये घेतले जाणाऱ्या निर्णयासंदर्भामध्ये आपल्याला जी प्रत असेल ती याच आपल्याला कार्यालयामधून बाहेर पडताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे हे कार्यालय तितकंच महत्वाचं असणार आहे। त्यानंतर आपण पाहिलं असेल तर या ठिकाणी आणखी 2 महत्वपूर्ण कार्यालय तयार करण्यात आलेले आहे। त्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं देखील आपल्याला कार्यालय असल्याचं पाहायला मिळतंय। ह्या व्हिज्युअलच्या माध्यमातून आपण पाहत असाल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं देखील कार्यालय तयार करण्यात आलेलं आहे। या कार्यालयामध्ये आपल्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसतील, अधिकाऱ्यांसोबत आपल्याला संवाद साधताना पाहायला मिळणार आहे। आणि याच कॅबिनेट हॉलच्या बाहेरचा तुम्ही परिसर पाहिला असेल तर त्या भागामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी काही प्रमुख आमदार येतील, काही प्रमुख गेस्ट येतील, त्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे राज्याचे आपल्याला मुख्य सचिव पाहिलं असेल तर त्यांचं देखील आपल्याला कार्यालय याच भागात तयार करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे याच कार्यालयामधून आपल्याला थोड्याच वेळामध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू होईल। या बैठकीमध्ये अहिल्यानगरसाठी काय महत्वपूर्ण निर्णय बिलकुल हे आपल्याला आजच्या बैठकीनंतर कळेलच। तुषार, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आणि
महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. 7 मे नंतर कोणत्याही क्षणी भारताकडनं पाकिस्तानवर मोठ्या लष्करी कारवाईची शक्यता. सिव्हिल डिफेन्स मॉकड्रिलमुळे कारवाईच्या शक्यतेला बळ. पाकिस्तान विरोधातील संभाव्य कारवाईच्या पार्श्वभूमीवर येत्या 7 मे रोजी देशभरात मॉकड्रिल. नागरी सुरक्षेसाठी गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना आदेश. संभाव्य युद्धाची भारताकडनं जोरदार तयारी. काश्मीरच्या दल लेकमध्ये आज मॉकड्रिल. पोलीस आणि एसडीआरएफकडनं करण्यात येणार मॉकड्रिल. डीआरडीओ आणि नौदलाकडनं मल्टी इन्फ्लुएन्स ग्राउंड माईनची चाचणी. समुद्राखाली यशस्वीरित्या पार पडली वैधता चाचणी. भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात आणखी वाढ. भारतानं बागलिहार धरणाचे दरवाजे बंद केल्यामुळे चिनाबच्या पाणी पातळीत घट. पाकिस्तानात खरीपाच्या पिकांचं होणार मोठं नुकसान. पाकिस्तानी नागरिकांमध्ये पसरली भीती. बीएसएफमध्ये लवकरच 16 नवीन बटालियन. 2 हेडक्वार्टरला मंजुरी. पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय. राज्यात पहिल्यांदाच ग्रामीण भागात राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मगावी चौंडी इथे बैठक. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि 42 मंत्र्यांचा तब्बल 600 व्हीआयपींचा सहभाग. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी. मागील 4 वर्षांपासून निवडणुका प्रलंबित. मंत्री उदय सामंतांना राज ठाकरेंचं भेटीचं निमंत्रण. मनसे शिवसेना युती संदर्भात चर्चा होणार. सूत्रांची माहिती. 2 दिवसात सामंत राज ठाकरेंना भेटण्याची शक्यता. आणि आज पुणे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. जिल्ह्याला उद्यापासून पुढील 4 दिवस येलो अलर्ट. टॉप 18 प्रायोजक डिफेन्स करिअर अकॅडमी. युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर. भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका. ब्रिटिश एअरवेज, स्विस इंटरनॅशनल आणि एमिरेट्स कंपन्या वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस. पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय. सीमा सुरक्षा दलात 16 नवीन बटालियन समाविष्ट करण्यास केंद्राची मंजुरी. नागपुरात शिक्षण विभागातील बोगस नियुक्त्यांप्रकरणी एसआयटी चौकशीचे संकेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कार्यवाही करण्याच्या सूचना. पीओपीपासून तयार केलेल्या गणेश मूर्तींना विशिष्ट परिस्थितीत परवानगी देणं शक्य असल्याचा राज्य सरकारचा कोर्टात दावा. 1 जूनपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे कोर्टाचे आदेश. पाणी कपातीपासून मुंबईकरांना दिलासा. पाणी पुरवठ्यात कपात केली जाणार नसल्याचं पालिकेनं केलं स्पष्ट. नागपूर शहरातल्या सिनेमाप्रेमींसाठी आनंदाची बातमी. जगातील सर्वात मोठी सिनेमा स्क्रीन उभारली जाणार. मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा. त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्त मंडळावर गुन्हा दाखल करा. अनधिकृत लाडू विक्री केंद्र प्रकरणी पुरातत्व खात्याचे पोलिसांना पत्र. अस्थमा रुग्णांसाठी कोल्हापुरातली हवा ठरते धोकादायक. श्वसनाच्या आजारांचा धोका वाढतोय. छत्रपती संभाजीनगरातील गणेशपूर धरणातल्या माशांचा मृत्यूचं कारण अस्पष्ट. याच धरणातून पाणी पुरवठा होत असल्यानं ग्रामस्थ चिंताग्रस्त.